प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेच्या आजच्या 28 जूनच्या रिव्ह्यूमध्ये तुम्ही बघत आहात. इरा खूप नाराज असते शुभंकरांवर. मग शुभंकर तिला प्रेमाने समजवतात. काय झालं बाळा इरा, अगं बोलायचं नाही का माझ्याशी? हे बघ राजा, तू आणि आरव तुमच्या दोघांवर मी खूप प्रेम करतो. तुम्ही दोघं माझा आनंद आहात, माझा सन्मान अभिमान आहात तुम्ही. हे बघ बेटा, आपण किती चांगला वेळ घालवलाय सोबत. खरं तर तू तुझ्या मम्मापेक्षा जास्ती माझ्यासोबत वेळ घालवलायस, इथे मुंबईमध्ये कातळगावमध्ये सुद्धा. आता इरा म्हणते, बाबा प्लीज त्या गावाचं नाव काढू नकोस. त्या गावाच्या आणि माझ्या खूप वाईट आठवणी आहेत. त्या गाव तर मी सोडलं, म्हणजे लकीली ते गाव सोडलं मी, पण अनलकीली म्हणजे त्या गावातले माणसं माझा पिच्छा सोडत नाही आहे. लहानपणापासून मला तुला शेअर करत यावं लागलं आहे बाबा, आणि आता मात्र मला हे सहन होत नाही आहे. शुभंकर म्हणतात, असं का बोलतेस इरा तू? अगं मी तुझाच आहे ना बाळा, अगं बयो पण आपलीच आहे ना. मग इरा म्हणते, बाबा बयो आपली नाही आहे. चल ठीक आहे, तिला कोणी नाही आहे म्हणून तू तिला सांभाळस, म्हणजे तिची काळजी घेत होतास, हे सगळं एक्सेप्टेबल आहे. पण आता तिचा बाबा आला आहे ना, मग तिने निघून जावं ना तिच्या बाबाबरोबर. ती का तुझ्यासोबत राहते, का तुला बाबा म्हणते? मला हे चालणार नाही आहे. शुभंकर म्हणतात, हे बघ ती माझी मुलगी आहे म्हणून ती आपल्यासोबत आहे, तिला कोणी नाही आहे म्हणून ती आपल्यासोबत नव्हती. मग इरा म्हणते, ठीक आहे, तर मग आता ती जर तुला बाबा म्हणणार असेल तर मी तुला बाबा म्हणणार नाही आहे, असं म्हणून ती निघून गेली आहे. आता खूप टेन्शन आलं आहे शुभंकरांना. खूपच तणावपूर्ण वातावरण आहे या मालिकेत आज. आता हे सुनील बौलेंचं चेकअप सुरू असतं आणि ते बौले या बयोचं जरा माइंड फ्रेश करतात. इरा जे काही बोलली बयोला त्यामुळे त्यांना खूप वाईट वाटते असं ते बयोला दाखवतात आणि म्हणतात, बयो हे बघ, ती जे काय बोलती तिचं काही चुकलेलं नाही आहे. ती पोरगी तिच्या बापाकरताच बोलती ना. अगं तू तिच्या बापाला स्वतःचा बाप म्हणतेस, हे कोणाला आवडेल? हे बघ, तुझ्या अंगात माझं रक्त आहे, तू या सुनील बौलेची पोरगी आहेस आणि तिच्या अंगात तिच्या बापाचं रक्त आहे, हे तर होणारच ना. बयो म्हणते, नाही बाबा तसं काही नाही आहे. मग आता ते लगेच इमोशनल होतात आणि म्हणतात, तुला कोणी काही बोललं तर मला अजिबात आवडणार नाही हं बयो. हे बघ, तू माझं सगळं काही आहे आणि तसं पण मला आता असं वाटायला लागलं आहे की मी तुझ्या आयुष्यात विनाकारण आलो गं, त्यामुळे सगळ्या अडचणी आल्यात ना तुला. आता ते स्वतःच्या तोंडात मारून घेत असतात. मग बयो म्हणते, नाही बाबा तुम्ही असा विचार का करताय? मग आता तेवढ्यात तिथे विशाल आलाय म्हणून बयो तिचे डोळे पुसते. बयो रडत असते ना, म्हणून ते अकांड तांडव करायला लागलेले असतात बौले. मग विशाल विचारतो बयोला, झालं काय यांचं चेकअप? बयो म्हणते, हो सर झालंय. मग आता ते निघत असतात तेव्हा विशाल म्हणतो, थांबा मी घरीच चाललोय. बयो म्हणते, मग बाबा तुम्ही विशाल सरांसोबत जाल का घरी? मला थोडंसं काम आहे. विशाल म्हणतो, हो काही हरकत नाही आहे, मी सोडेल त्यांना घरी, चला. आता विशाल त्यांना रिक्षातून घरी घेऊन येत असतो तेव्हा हे मधल्यामध्येच गायब झालेत. प्रेक्षकांनो, कसं झालं काय झालं ते बघत राहा. आता बयोला खूप वाईट वाटते कारण तिच्या अडचणी बिचारीच्या काही संपतच नाही आहे. पण आता इराने मात्र मोठा तमाशा सुरू केला आहे. तिने तिचे सगळे कपडे बॅग्समध्ये भरायला सुरुवात केली आणि खूप बडबडत असते, माझी कोणाला कदरच नाही आहे वगैरे वगैरे. आरव येतो आणि म्हणतो, काय चाललंय तुझं इरा, काय वेडेपणा चाललाय? इरा म्हणते, तुलासुद्धा माझी कदर नाही आहे माझा दादा. आरव म्हणतो, गौतमीला आवाज म्हणते, इरा बेटा काय चाललंय तुझं हे सगळं? म्हणते, मग नाही आहे, मी या घरात नाही आता, मी चालले हे घर कायमचं सोडून. बाबाला त्या बयोसोबत राहायचं आहे ना, राहू दे त्याला. मग गौतमी म्हणते, तुला असं कोणी सांगितलं कदर नाही आहे म्हणून? हे बघ, ही मम्मा आहे ना तुझ्यासाठी. गौतमी जिवंत असेपर्यंत असं कधीच होणार नाही. कुठे शुभंकर नेमके इराला फोन करत असतात पण इरा मात्र त्यांचा फोन उचलायलाच तयार नाही आहे. गौतमी आरव दोघंही बघतायत तिच्याकडे, पण आता गौतमी खूपच दुष्ट आहे आपल्याला माहिती आहे. ती मनात विचार करते, बरं झालं इराचं हे वागणं चांगलंच पथ्यावर पडलं आहे माझ्या. बयो शुभंकरांकडे आली आहे आणि ती खूप रडायला लागते शुभंकरांना बघून आणि म्हणते, बाबा हे सगळं काही माझ्यामुळे होते, इरा तुमच्यावर माझ्यामुळेच चिडली आहे ना? मग हे डॉक्टर म्हणतात, नाही गं बाळा असं काही नाही आहे, तू आधी स्वतःला दोष देणं सोडून दे बरं. हे बघ, मी तुझा पण बाबा आहे आणि तिचा पण बाबा आहे आणि तू मला बाबा म्हणणं का सोडून दिलंस? मला परक केलंस ना तू. हे बघ, मी तुझा काजवा होतो आणि नेहमी राहणार आणि तू माझी बयो आहे, तू माझी मुलगी आहेस, लक्षात ठेवायचं कायम हे. तेवढ्यात त्यांना गौतमीचा कॉल आला. शुभंकर बयोला म्हणत असतात, तू मला सोडून कुठेही जाणार नाही आहेस. आता गौतमीचा फोन रिसीव्ह करतात ते. गौतमी म्हणते, शुभू तू कुठे आहेस? अरे बाबा तू लवकर घरी आहे, ही इरा बघ ना कशी करते. शुभंकर
म्हणतात काय झालं इराला. गौतमी म्हणते हे बघ मला नाही सांगता येणार फोनवर, तू फक्त लवकर घरी ये बाबा, तुला घरी आल्यावर सगळं दिसेलच. आता तिने मुद्दाम सस्पेन्स क्रिएट केलाय शुभंकरांना आणि फोन ठेवून दिलाय. रमाकांत म्हणतो वा वहिनींनू वा, तवा चांगलाच गरम झालेला दिसतोय, मारून घ्या हातोडा. मग गौतमी म्हणते हो मारावं तर लागेलच. आता इकडे रिक्षात हे चाललेले असतात बौले आणि विशाल. आता हे बौले उगाचच विशालचं डोकं खात आहे. काय मग तुमचं कोणी आहे का हॉस्पिटलमध्ये. आता लगेच विशाल म्हणतो काय. लगेच ते म्हणतात नाही म्हणजे तुमचं लग्न झालं आहे का असं विचारतोय तुम्हाला. विशाल म्हणतो नाही. मग आता ते विचारतात घरी कोण कोण असतं तुमच्या. नाही म्हणजे तुम्ही एकटे राहता विचारलं तुम्हाला, आणि पगार किती हो तुम्हाला. आता विशाल त्यांच्या तो. मग हे बौले म्हणतात मी डॉक्टर आहात ना म्हणून विचारलं आपलं सहज. पण आता मनात विचार करतो हा बौले घशाला खूपच कोरड पडली आहे, काही ना काही इंतजाम करायला हवा. आणि आता मुद्दाम रिक्षावाल्याला म्हणतात थांबा 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 मला ना जरा जायचं आहे, म्हणजे वॉशरूमला जायचं आहे असं निमित्त सांगतात. विशाल म्हणतो तुम्हाला आत्ता इथे वॉशरूमला जायचं आहे. आणि आता काही बोलायच्या हे लागली बाहेर पळाले सुद्धा. आणि तो चमत्कार त्यांना रस्त्यामध्ये असा एक डील करणारा माणूस पण सापडला आहे, म्हणजे तो दारू विकतोय रस्त्यामध्ये. बौलेंचे कॉन्टॅक्ट बरेच वरपर्यंत पोहोचलेले दिसत आहे. असो तर आता त्यांनी काहीतरी 300 रुपयात सौदा पक्का केला आहे. इकडे हा विशाल वाटच बघतोय त्यांची केव्हा येतील कधी नाही. मग आता रिक्षात बसलाय तो. रिक्षावाल्याला म्हणतो मी जरा इथे बघून येतो हां, त्यांना आत्ता उतरले ना ते त्यांना बघून येतोय. मग आता विशाल इकडे तिकडे बघतो पण बौलेचा पत्ताच नाही आहे. आता इकडे हिराचं नाटक चालू असतं रडायचं. ती बॅग भरून बसली आहे. शुभंकर येतात आणि म्हणतात हिरा बेटा काय चाललं आहे सगळं. सुमन म्हणते बरं झालं तू आलास, मोठं नाटक चालू आहे इथे. गौतमी सुमनवर चिडते आणि म्हणते नाटक नाटक काय बोलतेस ग, माझी मुलगी घर सोडून चालली आहे ना. मग लगेच हिरा पण बघायला लागते सुमनकडे रागाने. रमाकांत म्हणतो काय तू पण सुमन. मग शुभंकर म्हणतात काय झालं बेटा हिरा, काय अडचण आहे एवढी. मग लगेच गौतम म्हणते शुभू अरे काही ना काहीतरी निर्णय तुला आता घ्यावाच लागेल बरं. हे असं रोज 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 तमाशा किती दिवस सहन करायचा आहे आपण. हे बघ शुभंकर माझ्या मुलांवरती खूप जीव आहे. आपल्या दोघांमध्ये काहीही रिलेशन नसताना मी इथे फक्त त्यांच्याकरताच थांबले ना, आणि त्यांना असा त्रास झालेला बघून मला खूप त्रास होतोय आता. शुभंकर म्हणतात हे बघ गौतमी आपली मुलं मोठी झाली आहेत. मग त्या म्हणतात हो हेच मी तुला सांगते की आपली मुलं आता मोठी झाली आहेत, लहानपणीची गोष्ट वेगळी होती. मग लगेच ते म्हणतात पण आपली मुलं समजदार झाली आहेत ना. मग बयोमध्ये बोलायला जाते हे बघ इरा. आता इरा म्हणते तू तर अजिबात बोलू नकोस, सकाळी माझ्या बाबाबरोबर स्वतःच्या बापाला घेऊन गेली होतीस ना तू. आता लगेच शुभंकर ओरडतात तिच्यावर की भाषा नीट वापर म्हणून. मग लगेच इरा म्हणते सकाळी तू माझ्या वडिलांबरोबर तुझ्या बाबाला घेऊन गेली होतीस ना, मग कुठे ठेवलं त्यांना, आता तिकडेच टाकून आली आहेस का. माझा श्रीमंत बाबा निवडला वाटतं तू, तो गरीब बाबा सोडून दिला वाटतं. बयो चिडते आणि म्हणते इरा हे काय बोलतेस तू, असं काही पण नाही आहे. अगं मी माझ्या वडिलांना सकाळीच पाठवून दिलं होतं पुढे. मग सुमन म्हणते काय अगं पण ते घरी आलेच नाही ना. मग बयो म्हणते काय सांगते आत्ते तू. मग तेवढ्यात तिला विशालचा फोन येतो आणि विशाल सांगतो की अगं बयो ते तुझे बाबा ना इथून गायब झालेत, त्यांना म्हणजे उतरायचं होतं वॉशरूमसाठी पण ते वापस आलेच नाही आहेत गं. मग बयो म्हणते बरं बरं सर तुम्ही कुठे आहात. मग विशाल तिला पत्ता सांगतो आणि बयो म्हणते बाबा आपल्याला जावं लागेल. शुभंकर म्हणतात काय झालं बयो. मग बयो सांगते की बाबा गायब झालेत. आता गौतमी आणि रमाकांना टेन्शन आले. पण प्रेक्षकांनो पुढे फारच म्हणजे क्रुएल इंटेन्शननी या बौलेने बरंच काही केलं आहे. तो शुभंकरांना मुद्दाम चिथवतो, त्याला रमाकांत शोधून काढतो आणि रमाकांतला म्हणतो बघ मी कसा तमाशा करतो ते. शुभंकरांना तो म्हणतो की मला बयो पाहिजे. शुभंकर म्हणतात वाटेल तितके पैसे घे आणि निघून जा आमच्या आयुष्यातून. पण बौले त्यांच्याशी मारामारी करतो. बौलेने मुद्दाम गैरसमज निर्माण केलाय. बयोला असं वाटायला पाहिजे की शुभंकर तिच्या बाबाला खूप मारताय म्हणून. बघूया पुढे काय घडतंय ते.